मी आज या ठिकाणी चाकोरेचे महंत आणि चाकोरे सरपंच उपसरपंच आणि बरेच ग्रामस्थ आज अजितदादांना भेटलो आणि जे प्रयागला घडलं ते घडू नये या संदर्भामध्ये आम्ही आमची पूर्वतयारी विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्यांच्या कमिट्या जात आहेत। परंतु परिस्थिती अशी आहे की चाकोरेला चारही रस्ते अरुंद आहेत आणि त्या ठिकाणी पुढे गाडीला ॲक्सिडेंट होऊ नये, पुढे रस्त्यामध्ये खोळंबा होऊ नये यासाठी कमीत कमी चाकोरला राहणारे 4 रस्ते जोडणारे ते 4ही रस्ते 10-10 मीटर झाले पाहिजे की जाणारा गाडी आणि तिथं त्या सोयीसुविधा त्या जर भाविकांना जर उपलब्ध असतील तर आंघोळीसाठी स्नान असेल द्या, त्यांना राहणे सोय असेल, भक्तनिवास असेल, अनेक येणारे भाविक त्या ठिकाणी 2015ला अतिशय भव्य दिव्य असं झालं। पण असं जागृत देवस्थान आहे त्याच्या अगोदर व्हायचं परंतु मध्यस्थी ते थांबलं आणि त्र्यंबकेश्वर असेल कावनाई असेल कावनाईला सुद्धा त्याच पद्धतीनं कावनाईला त्या ठिकाणी कुंभमेळ्याचं स्नान व्हायचं ते पण थांबलेलं आहे। परंतु अधिकाऱ्यांनी सगळं विभागीय आयुक्तांनी कलेक्टर साहेबांनी कावनाई असेल चक्रतीर्थ असेल त्र्यंबकेश्वराचे घेतलं। परंतु येणारे जे सगळे रस्ते आहे ते रस्ते मोठे झाले पाहिजे, कारण काय रस्ते मोठे असतील तर येणारा जाणाऱ्याला त्या ठिकाणी होऊ नये। काही म्हणजे जे प्रयागला झालं त्याच्या डबली नाही ठिकाणी इथं होणार आहे यासाठी आज शासनाने ते पावलं उचललं। परंतु अजितदादांच्या माध्यमातून आज भेटलो, दादांनी अतिशय प्रतिसाद चांगला दिला। त्यांनी आम्ही दोघे डेप्युटी सीएम या ठिकाणी पैसे देण्यासाठी निधीसाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही, परंतु तिथं स्थानिक काय करताय विभागाच्या आढावा त्या ठिकाणी आम्ही घेणार आहे। पण 100% जे दादा आज बोलले त्या माध्यमातून खरोखर रस्ते असतील तिथला विकास असेल तो होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाही आम्हाला तर आमंत्रण नाही, परंतु जे ते करतील 100% काही तसं विषय नाही आमदारात म्हणून पाहिजे। परंतु त्यांना सीएम आता डेप्युटी सीएम ते मागे सीएम होते त्यांना सगळा अनुभव आहे आणि जे करीत ते मला माहिती मिळणारच आहे। आज तिथं त्यांना अनेक दिवसाचा अनुभव आहे, जसं आज प्रयागला झालं एवढी पूर्ण टीम गेली आपल्या जिल्हा अधिकारी असेल विभागीय आयुक्त असेल अध्यक्ष अभियंता असेल सर्व जाऊन त्यांनी ते तिथली परिस्थिती बघितली, त्याच्या डबल त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली। 100% त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही हे त्यांच्या आम्हाला सुद्धा तेच